सावी रूममध्ये गेल्यावर रावी तिला प्रश्न विचारू लागते. मुलगा कसा आहे ग? चमूसारखा तर नाही आलाय ना? मला आवडेल का? हे अन ते तसं. सावी तिला शांत करत म्हणते, मुलगा खूप चांगला आहे ग. वेल मॅनर, एज्युकेटेड आणि डिसेंट आहे. असं तुझं मत आहे? हो, आणि तो तुलाही आवडेल, सावी म्हणते. तुला आवडला? रावी म्हणते. तसं सावी विचार करत त्याची पहिली भेट आठवते आणि म्हणते, तसा चांगला आहे म्हणजे तुला आवडला याचा अर्थ असा की तो मला आवडणं शक्यच नाही. तुझी चॉईस आहे म्हणजे नक्कीच पकाऊ असणार. तशी सावी नाराज होती. हॉलमध्ये तुमचे वडील नाही आलेत? लक्ष्मीबाई विचारते. हो, बाबा US ला गेले आहेत त्यामुळे नाही आलेत. आमचा बिझनेस आहे ना तिकडे पण. अच्छा, मग तुमचं शिक्षण काय झालंय? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि आमच्याच बिझनेसमध्ये बाबासोबतच मी काम करणार आहे. आमची कंपनी तर तुम्हाला माहीतच आहे, NK गी इंटरनॅशनल प्रा लिमिटेड. हो हो, अभय हसून म्हणतो. एवढं सगळं ऐकून लक्ष्मीबाई मनातून एकदम खुश होतात की रावीने नाव काढला. ती आता चांगल्या घरात जाणार. फक्त ही सावी मध्ये मध्ये नको याल, नाहीतर सगळे याच्यावर पाणी फिरायचं. तसं सावी रावीला घेऊन खाली येतात. तसं मालती चहाचा ट्रे रावीच्या हातात आणून देते. तसा रावी ते घेऊन पुढे जाते आणि लक्ष्मीबाई सावीकडे रागातच पाहतात. तसं सावी स्वयंपाकघरात जाते. रावी आल्यावर नील रावीला बघतो. तसं लगेच लक्ष्मीबाई म्हणतात, नील, राव ही आहे आमची रावी. मोहिते पाटलांचा प्राण आहे असं म्हणलं तरी चालेल. रावी, तू सध्या काय करतेस? नील म्हणतो. मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे. IT माझी ब्रँच, एकदम तोऱ्यात म्हणते. नाहीच, नील म्हणतो. मला जॉब करायला आवडेल लग्नानंतर पण, रावी म्हणते. तसं हेमा आणि अभय एकमेकाकडे पाहतात. गुड, तुझे विचार छान आहेत, नील म्हणतो. तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि ती तो कट करते. हे पाहून आता लक्ष्मीबाईला पण राग येऊ लागतो आणि त्या उठतात. तसं रावी विचारते, काय झाले आजो? रागातच त्या म्हणतात, आलेच मी, आणि किचनकडे निघतात. इकडे सावी नीलच्या डायलॉगने बावचाळून गेलेली असते. मालती तिला बघते आणि म्हणते, सावी ताई, काय झालंय? काही नाही, मला तेवढं चिरून द्या बरं. तसं सावी विचार करत काम करू लागते. सावी, तू इथेच थांब, बाहेर येऊ नकोस. मालती पोहे लवकर बाहेर घेऊन ये तू, रागातून लक्ष्मीबाई बोलतात आणि जातात. मालती लगेच बाहेर सगळं घेऊन जाते. सगळ्यांचं छान बोलणं होतं. तसं नील अभयला म्हणतो, काका कसं आहे ना? एका भेटीत जीवनाचा एवढा मोठा निर्णय तर मी नाही घेऊ शकत. हो, बरोबर आहे तुमचं अभय काका. मी विचार करत होतो मी रावीला उद्या बाहेर भेटावं, जेणेकरून आमची ओळख होईल, आमच्या आवडीनिवडी कळतील आणि मोकळेपणानेही बोलता येईल. तुम्ही समजूच शकता. हो हो, मलाही तेच वाटते, लक्ष्मीबाई मध्येच मध्यस्थी करतात. आम्हाला काही हरकत नाही उद्या तुम्ही दोघे भेटलं तर, लक्ष्मीबाई म्हणतात. हो हो, अगदीच, अभय हसत म्हणतो. अगं पण आजो, रावी म्हणते. हे बघा, रावीला काय वाटते तेही बघा, तिला जबरदस्ती नका करू नील. तसं अभय रावीला डोळ्याने खुणावतो. रावी म्हणते, माझं कॉलेजचं काम होतं त्यामुळे म्हणाले मी जाऊ आपण उद्या. पण सावू ही येईल आपल्यासोबत. काय आहे ना, आम्ही सोबतच असतो दोघी नेहमी, म्हणून म्हणले मी. तसं लक्ष्मीबाई रागातच म्हणत, या सावीला मी नीलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ही रावी काही ऐकणार नाही माझं. हिला तिचीच अक्कल पाजळायची असते. चालेल ना तुम्हाला? सावू आली माझ्यासोबत तर मला काही प्रॉब्लेम नाही. तिलाच विचारा तिला चालेल का, कारण की तिला तशी पण खूप घाई असते, नील म्हणतो. नाही, उद्या तिला काही घाई नाही, येईल ती आपल्यासोबत, रावी म्हणते. ठीक आहे काका, येतो मी उद्या सकाळी, आणि निघून जातो. तसं सावी सुटकेचा श्वास सोडते. ती जशी थोडी स्टायलिश असते ना, तसाच नवरा तिला हवा असतो. नील काही तिला आवडलेला नसतो. इनफॅक्ट तो तिच्या टाईपचाच नसतो. ती तिच्या रूममध्ये निघून जाते. नील खरंच खूप छान मुलगा आहे, संस्कारी आहे आणि वडिलांचा शब्द पाळणारा मुलगा वाटला. एवढा शिकलेला, एवढा मोठा झालेला, तरीही किती मान देऊन छान बोलला. रावी काही बोलली तरी तिच्याशी प्रेमानेच बोलला तो अभय.
पण मला आज रावीचं वागणं काहीही पटलेलं नाही. तिने जरा नीट वागायला बोलायला शिकायला पाहिजे. उगं तो मुलगा समजदार होता म्हणून, हेमा म्हणाली. मला तर दोघांची जोडी परफेक्ट वाटली. बघा तुम्ही होकारच असणार आहे त्या लोकांचा आपल्या रावीला, लक्ष्मीबाई म्हणतात. तरीही आबाईला आज जाणवत असते की मुलींना फ्रीडम तर दिलाय, पण रावी त्याचा नक्कीच गैरफायदा घेते. सावीविषयी तर त्याला माहीत असते की ती मनमिळावू आणि सालस आहे, पण त्याला रावीचं टेन्शनच आलेलं असतं. सावू रावीजवळ जाते आणि तिला म्हणते, दीदी ऐक ना, तू अशी काय खाली बोलत होती? सावू, तुला माहीत आहे ना मला स्त्री आवडतो. तरी पण पप्पा काही ऐकत नव्हते म्हणून जबरदस्ती मला जावं लागली. पण दीदी, घरात सगळ्यांच्या बोलण्यावरून मला असंच वाटत आहे की घरातल्यांना नील आवडलाय आणि तुझ्यासाठी खरंच तोच परफेक्ट वाटत आहे. मला तो चम्मू अजिबात आवडलेला नाही हा. आणि दीदी, मला कशाला ग उद्या तुझ्यासोबत नेतेस? तुमच्या दोघात मला खरंच बोर होईल. त्यापेक्षा तुम्ही दोघं जा प्लीज. असं काय करतेस? तसाही तो तुला चांगला वाटला ना म्हणून तुला घेऊन जाते सोबत, कळालं का? आता मला परेशान करू नकोस. मी आधीच थकले खूप. जा बरं, मला एक कॉफी घेऊन ये. तशी सावी तिच्यासाठी कॉफी आणायला जाते. सावीचा बहिणीवर भारी जीव होत असतो, पण रावीचं तसं नसते. ती खूप सेल्फिश असते. दुसऱ्या दिवशी नील दोघींना पिक करून एका छानशा हॉटेलमध्ये घेऊन येतो. तिथे गेल्यावर जुजबी बोलवून झालं की रावी सावीला म्हणते, साऊ, आज वार कोणता आहे ग? गुरुवार. शिट, मी विसरलेच यार. आज माझं प्रोजेक्ट सबमिट करायचं महत्त्वाचं होतं काम, आणि माझा प्रोजेक्ट तर सुजाताकडे आहे यार. मला जावं लागेल कारण आज लास्ट डेट आहे. दीदी, अशी काय करतेस आत्ता? पहिले लक्षात नाही का तुला? आपण एक काम करूया, पटकन काहीतरी ऑर्डर करूया आणि खाऊन लगेच निघूया. मी तुला सुजाताकडे घेऊन चलतो. तेथून तू तुझा प्रोजेक्ट घे आणि सबमिट कर, नीलने सुचवले, ज्याला सावीचीही परमिशन होती. त्यापेक्षा मी पटकन जाते आणि सुजाताकडून घेऊन सबमिट करून येते. तोवर तुम्ही इथं दोघं टाईम स्पेंड करा, कारण आता आपण घरी गेलो तर ना पप्पा चांगलं आहे. मी लवकर येते. पण सावीला काहीही हे आवडत नाही. दीदी, मी कशी एकटी थांबू इथे? कमॉन यार साऊ, तू तुझ्या बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का? मीही अशी गेले आणि आले. तुम्हाला नेऊन उगाचच कशाला त्रास? मी जाऊन येते आणि उठते, लगेच बाहेरही येते. तसं सावी पण नीलला करून तिच्या पाठी येते. बाहेर आल्यावर सावी म्हणते, हे काय दीदी, तू खरंच मला इथं सोडून जाते? पप्पांना कळलं तर काय होईल? माहीत आहे ना तुला? त्यांना माहीत होईल तेव्हाच ना. आणि या चंबूसोबत कोण टाईम स्पेंड करेल ग? माझा श्री तिकडे माझी वाट पाहतोय. अगं पण घरच्यांना खूप अपेक्षा आहेत तुमच्या दोघांबद्दल. अपेक्षा माय फूट. माझी आवड पाहत आहेत का ते? आणि हो, मला फोन करून परेशान करू नकोस. मी येईल इथेच. मग आपण सोबत घरी जाऊ, समजलं? तसं ती निघून जाते. सावी मोठ्या पेचात सापडलेली असते. ती परत नीलजवळ जाऊन बसते. तिला खूप ऑकवर्ड वाटत असते, पण तिचाही नाईलाज असतो. तिला समजत नसते की नेमकं नील सोबत काय बोलू. शिवाय घरी कळलं तर पप्पा काय करतील? आणि आजी, बापरे, आजी तर गच्च चावून खायला. ती टेन्शनमध्ये असते. तू नेहमी अशीच टेन्शनमध्ये असते का? हो ना. नाही, ती विचार करता करता बोलून जाते. नेमकं सांग, त्या दिवशी पण पत्ता विचारला तेव्हाही कन्फ्युजन होतीस. नंतर पण तुमच्या घरात मलाच पाहिल्यावर पण तू पडायला आली होतीस. मला सांग, प्रॉब्लेम काय आहे? तो पण काय बोलणार म्हणून विषय काढत होता. ते ना नील, खरंच माझ्याकडून खूप खूप सॉरी. तुम्ही दीदीला बघायला येणार म्हणून मी त्या दिवशी खूप घाईत होते आणि मला रिक्षाही मिळत नव्हती, आणि तुम्ही मला अचानक पत्ता विचारला आणि त्याच वेळी रिक्षाही आली. सगळं चुकून झाले. खरंच खूप सॉरी. आणि घरचं म्हणाल तर तेव्हाही कार्पेटमध्ये माझा पाय अडकला आणि मी पडायला आले. सॉरी. अगं सावी, किती सॉरी म्हणशील? बास बास. तसं सावी हसते. रावी दीदी कामात खूप परफेक्ट आहे, पण पहिल्यांदा असं झालं तिच्याकडून की ती काहीतरी विसरली. मग सावी रावीबद्दल लहानपणापासून सगळं नीलला सांगत बसते. तुम्ही बहिणीमध्ये किती प्रेम आहे ना? हो, छान वाटला.
आपण निघायला हवे आता. हो पण दीदी अजून आली नाही ना. आपण घरी गेलो तर पप्पा मलाच रागवतील, त्यामुळे अजून थोडा वेळ तिची वाट पाहूया. सावी आपण फ्रेंड्स तरी बनवूच शकतो. फ्रेंड्स. तशी सावी त्याच्या हातात हात मिळवते. थोडा वेळ गेला की रावी येते. आले ना मी. वेळेत तिला पाहून सावीच्या जीवात जीव येतो. ते घरी जातात. सावी घरी खोटं बोलते की आम्ही सोबत टाइम स्पेंड केला. त्या रूममध्ये येतात तेव्हा सावी शांतच असते. साऊ काय झाले, तू बोलत नाहीयेस माझ्याशी? दीदी काय बोलायला पाहिजे मी तुझ्यासोबत? तूच सांग. घरी खोटं बोलत आहेस तू. नील का खोटं बोलत आहेस तू? आणि श्री त्याला भेटायला जातेस? साऊ श्री सोबत माझं रिलेशन आहे साऊ. मी नीलसोबत लग्नाचा विचार पण करू शकत नाही. मग तू हे पप्पाला सरळ सरळ सांगून टाक ना. एक खोटं बोलण्यासाठी तुला 4 खोटं बोलावं लागत आहे ना. मी हे पप्पाला म्हणले होते. पप्पा ऐकतात का माझे? त्यांना तर माझं लग्नच लावून द्यायचे आहे फक्त. पण दीदी तू या सगळ्यात त्या नीलच्या मनाचा थोडा तरी विचार केला का? ते खूप चांगले आहेत मनाने, पण त्यांना कदाचित तू आवडली म्हणूनच ते तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आले होते ना. तो पुन्हा भेटला आणि माझं मन हरवलं. त्या चमूसोबत मी लग्न करणार नाही. आता मात्र सावीच्या रागाचा पारा चढतो. दीदी तू त्यांच्याबद्दल काहीच जाणून न घेता त्यांना असं कसं बोलू शकतेस? ते किती चांगले आहेत. तू त्यांना जाणून घे, तेव्हा त्यांच्याविषयी तुझं मत बनव ना. हे बघ मला त्याच्याशी काही घेणं नाही आणि माझा मूड तू प्लीज खराब करू नकोस. दीदी तू पप्पासोबत तरी बोलून घे याविषयी, म्हणजे हा विषय पुढे तरी जाणार नाही. ठीक आहे, बोलेल मी असं म्हणून रावी विषय टाळते. सावी रागात निघून जाते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.